अशी साजरी केली आम्ही लग्नानंतर पहिल्यांदाच दीप अमावस्या। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज होती दीप अमावस्या आणि श्रावण महिना सुरू होतं, त्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या साजरी केली जाते। मागच्या वर्षीची पूजा तुम्ही बघितलीच होती, पण यावेळीची पूजा थोडीशी वेगळी होती, कारण मागच्या वर्षी मी एकट्याने पूजा केली होती आणि यावर्षी आम्ही दोघे जोडीने पूजा करत होतो, त्यामुळे पूजा करायला अजूनच छान वाटत होतं। इकडे स्वामींचा फोटो जो आहे तर त्याची पूजा करून घेतली, स्वामींच्या मूर्तींना अभिषेक केला आणि स्वामींची पण पूजा करून घेतली। दीप अमावस्येला घरातील दिव्यांची पूजा केल्यामुळे घरात सुख समृद्धी, शांतता आणि सकारात्मकता येते आणि घरातील नकारात्मकता दूर होते आणि आपल्या लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुद्धा ही पूजा केली जाते। इकडे स्वामींची पूजा मांडून घेतली, स्वामींना फुले वगैरे वाहिली, दिव्यांची पूजा करून देवांना पण फुले वगैरे वाहिली। अशा प्रकारे छान अशी पूजा मांडून झाली। आता तुमच्याकडे अशी पद्धत आहे का, नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आता अजून आम्ही पुढे काय काय केलं ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। श्री स्वामी समर्थ।